जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण
जो कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबारांचा आहे आणि या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारा मागणी मागतात. विठला विठला का मागणी मागतात? जे मागतात ते संत असतात का हो? का मागतात? तर पूर्वमीमांसेमध्ये याचे कारण मी तुम्हाला सांगून जाईल. जगद्गुरु तुकोबारांना आज जे या अभंगामध्ये तुकोबारांनी मागितलं ते गोष्ट शक्य नाही आहे का? का तुकोबारांजवळ ती नाही आहे? तुकोबारांजवळ ती गोष्ट आहे तरी ते तुकोबारा का मागतात? याचं कारण आहे की समाजाला कळत नाही देवाकडे काय मागावं, म्हणून तुकोबारा आपली भूमिका घेऊन देवाच्या समोर मागतात. जीवाला देवाकडे काय मागावं हे कळत नाही. जीव देवाकडे ते मागतो जे त्याला आपोआप मिळणार आहे. आज माणसाच्या गरजा काय आहेत? माणसाच्या गरजा जास्तीत जास्त विचार केला तर आपण अन्न, वस्त्र, निवारा आणि आता सगळ्यात महत्वाची गरज म्हणजे मोबाईल आणि चार्जर. याच्या व्यतिरिक्त माणसाला दुसरं काही लागत? याच्या व्यतिरिक्त लागतं का? कोरोनाच्या काळात आपल्याला सगळ्यांना कळालं असेल की काही लागत नाही. अंगावरचे 2 कपडे असले तरी पूर्ण दिवस भागतात. म्हणजे गरजा मोठ्या नाही आहेत. मग तरी माणसं देवाच्या समोर गेल्यानंतर, देव प्रसन्न झाल्यानंतर काय मागतात? वाढावे संतान घरी व्हावे, घरी व्हावे, घरी व्हावे, वाढावे संतान घरी व्हावे, धनधान्य पुरी व्हावे, धनधान्य पुरी व्हावे, वाढावे संतान पुरी व्हावे, पुरी व्हावे, वाढावे संतान गृही भावे धनधान्य. प्रत्येक जीव देवाकडे गेल्यानंतर हेच मागतो. देवा, सध्या तर हल्ली एकच मागणी आहे माणसाची. काय? ज्याचे 2 हात आहे त्याला असं वाटतं 4 हात कधी होतील. भला मोठा नारळ घेऊन मारुतीच्या समोर जातोय, दोरात दणकन नारळ फोडतोय. मारुतीराय एवढ्या वर्षात होऊ दे. मारुतीराय म्हणतात, राजा माझंच झालं नाही तर तुझा नंबर कधी लागेल. हल्ली फार बिकट परिस्थिती झाली. मला त्याच्यावर प्रकाश टाकायचा नाही, कारण आज प्रत्येक कीर्तनकार तेच बोलायला लागलेत. बऱ्याच मुलांना असं वाटत असेल की आमची काय चुकी झाली का? सांगू तुम्हाला, आंबा पिकला ना की पोपटाला आमंत्रण द्यावं लागत नाही. तुम्ही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा, मुली तुमच्या घरापर्यंत विचारत येतील. काय गरजच नाहीये, कोणाच्या समोर हात पसरवायची गरज नाहीये. असं कर्तृत्व असलं पाहिजे की सगळ्या समाजाने आपल्याला म्हटलं पाहिजे की मुलगा असावा तर असा. असं काय आपल्यात कर्तृत्व आहे की ज्या कर्तृत्वाच्या अनुषंगाने समाजाने आपला स्वीकार करावा. असो, मला तिकडे जायचं नाही. जगत देवाच्या समोर गेल्यानंतर काय मागतं? बस देवा, आम्हाला आमचं घर चांगलं असलं पाहिजे, आम्हाला चांगली गाडी असली पाहिजे, बंगला असला पाहिजे. सांगू का तुम्हाला, देवाकडे गेल्यानंतर हे मागणं चुकीचे. 2 मित्र काश्मीरला गेले, दत्तात्रय भाऊ काश्मीरला. आणि काश्मीरला गेल्यानंतर ते घरी आलेत परत. मग परत घरी आल्यावर त्याच्या बाकीच्या 4-5 मित्रांनी त्यांना एकत्रित केलं. म्हटले, काय रे, काश्मीरला गेला, काय आणलं आमच्यासाठी? काय आणलं आमच्यासाठी? आता काश्मीरला गेल्यानंतर काय आणावं? जे जिथं आपल्या इकडे जे मिळत नाही ते आणावं. या बाकीच्या मित्रांनी विचारलं, म्हटले, काय रे, काय आणलं? काय नाही. म्हटले, वांगेन बटाटे आणलेत. आता मला एक सांगा, वांगेन बटाटे जर काश्मीर मधून आणायचे होते तर याला काय म्हणावं? काय म्हणावं? शुद्ध बावळट, बरोबर ना?
कारण तिथे गेल्यानंतर एखादी चांगली उलनची श्वाल आणावी की ज्याने थंडी वाजणार नाही, एखादी मफलर आणावी, टोपी आणावी, तेच नाही जमलं तर काश्मीरचे सफरचंद आणावे, तेही नाही जमलं तर चांगल्या प्रकारचा गांजा ते आणू नये. तुम्ही घेसाल माझ्यावर आक्षेप. म्हणजे चांगलं काहीतरी तिथून आणावं आणि चांगलं न आणता ते बटाटे न वांगे घेऊन आला, याचा अर्थ काय? मग तसं देव आपल्या समोर प्रसन्न आहे आणि देव समोर असल्यानंतर देवाकडे जी गोष्ट मांडतोय ते आपल्या प्रारब्धात आहे. तुकोबाराय म्हटलेत, अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन, हे सगळं प्रारब्धाच्या अधीन आहे. आपलं आजचं अन्न कोणतं आहे, कोणतं आपल्याला जेवायला प्राप्त होणार आहे, आपल्याला समाजात मान मिळणार आहे की नाही, आपल्या नशिबात धन आहे की नाही. सांगू तुम्हाला, थोडस कर्तृत्व आणि त्याच्यासोबत प्रारब्धाने जर साथ, प्रारब्धाची जोडी धन प्रारब्धाची वाढे मान, प्रारब्धाची वाढे मान, प्रारब्धाची वाढे मान, प्रारब्धाची जोडी प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धची वाडे मान. प्रारब्धात जर असेल तर आपल्याला 100% प्राप्त होतं. मग का हो, देरे हरी पलंगावरी असंही नाही, प्रारब्धाला कर्तृत्वही सिद्ध करावं लागतं. मी असं म्हणत नाही. बरेच जण, 1-2 जण माझ्याकडे आले होते, म्हटले तुमच्या तुकाराम महाराजांनी लोक आळशी केलेत. तुकाराम महाराजांनी आळशी केले नाही. तुकोबाराय म्हटले, प्रयत्न केल्यानंतर जर तुम्हाला मिळत नसेल तर मग ते प्रारब्ध समजावं. हे प्रारब्ध समजावं. प्रयत्न करूनही मिळत नसेल तर ते प्रारब्ध समजावं. मग ज्या गोष्टी आपल्याला प्रारब्धाच्या अनुषंगाने प्राप्त होणार आहे त्याच गोष्टी जर आपण देवाकडे मागत असणार तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला देवाचं विशेषत्व कळालं नाही. आणि सांगू का तुम्हाला, जी गोष्ट आपण देवाकडे मागतो देवाचा अपमान करतो. भिक्षा पात्र अवलंबने जलोगिने लागिरवाने ऐशी आदी नारायणे वेशिने सर्वधा. भिक्षा पात्र अवलंबने जलोगिने लागिरवाने ऐशी पात्र अवलंबने जडो त्याचे. भिक्षा मागणं, देवासमोर मागणं हा देवाचा अपमान आहे. मला हा विषय अजून पुढे घ्यायचा आहे, काळजी करू नका, तुमचं प्रमाण जसंच्या तसं लाभेल. आणि मग देवाकडे आपण का मागावं? एका आईला 2 मुलं आहेत. महिला मंडळी इकडे लक्ष द्या. एका आईला 2 मुलं आहेत. एक मुलगा आताशी बोलायला लागला, एक मुलगा आताशी बोलायला लागला, एक थोडा विको कमी करा दादा. एक मुलगा आताशी बोलायला लागला आणि एक मुलाला जेवण काय पाहिजे काय नाही पाहिजे त्याच्या आवडीनिवडी त्याला समजायला लागल्यात. आणि तो आईला सांगायला लागला, आई मला आज वरण भात दे, आई मला आज तूप भात दे, आई मला आज ही चपाती भाजी बनवून दे. मग मला सांगा, त्या आईचं लक्ष जे मुलगा बोलतोय त्याच्याकडे जास्त असतो का जे बोलत नाही त्याच्याकडे जास्त असतं? तुमच्याकडे कसं आहे? बोलत नाही त्याच्याकडे. तुम्हाला माझी भाषा कळत नाहीत का? आमच्यावर माणसं मेल्यावर फुकतात. तुमच्याकडे कसं आहे? म्हणजे बोलत कळलं नसेल तर मला सांगा ना.
मला सांगा, लहान मुलाकडे लक्ष जास्त असतं का मोठ्या मुलाकडे? लहान मुलाकडे. वा, बोलायला लागलेत, मला वाटलं मुके आहेत की काय. लहान मुलाकडे लक्ष जास्त असतं, कारण आईला माहितीये मोठा मुलगा जे लागेल ते मागेल. जर त्याला बटाट्याची भाजी नाही आवडली तर तो वेगळी बनवायला लावेल. पण लहान मुलगा बोलत नाही म्हणून आईचं लक्ष त्या लहान मुलाकडे जास्त असतं. आई तोच पदार्थ बनवते जो त्या लहान बालकाला आवडतो. तसं देवाचं आहे. जो देवाकडे बोलतो ना, जो देवाकडे बोलतो, देवाला ते बोललेलं तेवढंच देव देतो. पण जो देवाकडे बोलत नाही, देव त्याच्या मनाला जे आवडेल, जी गोष्ट त्याच्या मनाचीही पलीकडची आहे, तो देव देत असतो. तुम्ही म्हणसाल याला काय प्रमाण आहे? सांगतो तुम्हाला. विश्वी विश्वंबर परिहार चिन लगे. त्याला परिहार द्यायची गरज नाही आहे, कारण भगवंत असा आहे मायबाप. बिनु पद चलई सुनई बिनु काना, कर बिनु कर्म करहु विधिनाना. बिगर पायाचा चालतो, बिगर कानाचा ऐकतो, त्याला देव म्हणतात. तुम्ही म्हणसाल खरंच का असं असतं? आहे ना. सांगतो तुम्हाला एक कथा, म्हणजे लक्षात येईल. भजन करा. विठ्ठला विठ्ठला. इतकं सूक्ष्म ऐकतो मायबाप, इतकं सूक्ष्म ऐकतो की ज्याचा विचारही आपण करू शकत नाही. बरेच म्हणत असतात, महाराज आम्ही देवाच्या मंदिरात आल्यानंतर खोटं बोलत नाही, मंदिराच्या पाठीमागे जाऊन बोलतोय. वेड्या, देव किती सूक्ष्म ऐकतो. आहे चीटी के पैरों में घुंघरू बजता है, वो भी अल्लाह सुनता है, वो भी अल्लाह सुनता है. मुंगीच्या पायातलं घुंगरू तो भगवंत ऐकतो. आपल्या लबाड्या तो ऐकत नसेल का? सगळं ऐकतो. म्हणून देवाकडे बोलत असताना माणसाने विचारपूर्वक बोललं पाहिजे. काय बोलावं हे जगताला कळत नाही, म्हणून संतांनी अनेक प्रकारे मागण्या देवाच्या समोर केलेल्या आहेत, अनेक विषय देवासमोर मांडलेले आहेत. एक विषय तुमच्या समोर लक्षात आला असेल. आणि आजचा अभंग जगद्गुरु तुकोबाराय असं का म्हणतात की मला ते संगती घडली पाहिजे. त्याचं कारण काय? तर मनुष्य जन्माचं यथार्थ कल्याण जर कशात असेल तर मनुष्य जीवनाचं यथार्थ कल्याण फक्त आणि फक्त भगवंताच्या अनुभूतीत आहे. त्याला सर्वस्व जरी प्राप्त झालं तरी ते जीवन परिपूर्ण आहे असं आपल्याला कधीच म्हणता येत नाही. सर्वस्व जरी मिळालं तरी ते जीवन पूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. त्याच्या पाठीमागे जिथपर्यंत एका भगवंताची अनुभूती नसते तिथपर्यंत ते जीवन परिपूर्ण आहे असं आपल्याला कधीच म्हणता येत नाही. प्रमाण सांगू. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची म्हणतात तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले मनुष्य जन्माला येण्याचं सार्थकत्व जर कशात असेल तर त्या विठ्ठलाला बघण्यात आहे. बरेच जण म्हणतील महाराज आमचं झालं की सार्थक. तुम्ही एकदा म्हणता त्या विठ्ठलाला बघायला, आम्ही दिवसात 2दा बघतो. सकाळी एकदा दर्शनाला आल्यावर आणि संध्याकाळी हरिपाठाला आल्यावर, रोज 2 वेळेस बघतोय. मग आमच्या जन्माला येण्याचं सार्थकत्व नाही झालं का? तर इथे वाच्यार्थ घ्यायचा नाहीये, इथे लक्षार्थ घ्यायचा आहे. लक्षार्थ आणि वाच्यार्थ जर नाही कळाला तर फार मोठा गोंधळ होतो. एका वर्गामध्ये एक गुरुजी 9चा पाढा शिकवत होते. 9 1 9 9 2 18 9 3 27 शिकवत होते. आणि ते शिकवता शिकवता त्या वर्गामध्ये एक पोरग होतं आणि ते अत्यंत विचित्र होतं.
बरं नुसतं विचित्र नव्हतं, त्याचं नावही विचित्र होतं. त्याचं नाव होतं चड्ड्या. आता या चड्ड्याचं शिकवण्याकडे लक्ष नसायचं. इकडे गुरुजी शिकवायचे, तिकडे ते एकामेकाचं शर्ट बांधेल, नाहीतर ते जुनी पहिल्या काळातल्या शाळा, खाली बसायचं पट्टीवर, ते माती गोळा करायची, ते काम त्याचे, कारण त्याचा स्वभावच तो होता. गुरुजी बी त्याच्याकडे पाहून न बघितल्यासारखं करायचे, याच्या नादी लागायलाच नको, नाही तर उद्या आपला कार्यक्रम लावायचा. काही काही पोरांना गुरुजी सुद्धा घाबरायचे आणि मग ते त्याचं लक्ष नसायचं. पण बाकीच्या पोरांना गुरुजी शिकवायचे, बाकीच्यांचं सर्व लक्ष इकडे असायचं. ते 9चा पाढा शिकवत असतानाच इन्स्पेक्शन करणारे साहेब आलेत आणि त्या साहेबांनी विचारलं, काय शिकवतायत तुम्ही गुरुजी? म्हणजे 9चा पाढा. ते ब्लॅकबोर्डवरचं पुसून टाका. नुसतं शिकवतायत का मुलांकडे काहीतरी लक्ष दिलंय, मुलांमध्ये काही बदल घडवला का नुसतं ग्रँड घेतायत आणि पगार घेतायत? तुमची परीक्षा बघू द्या म्हणून ब्लॅकबोर्डवरचं ते पुसायला लावलं. आणि ते पुसल्यानंतर त्या साहेबांनी एका एकाला विचारलंय, म्हटले काय रे आज तुम्हाला गुरुजी काय शिकवत होते? 9चा पाढा साहेब. वा, सांगा बरं 9 त्रिक किती? एक म्हटला 25, दुसऱ्याला विचारलं 9 त्रिक किती? 30, तिसऱ्याला विचारलं 35. एका एकाचा 5-5 ने संख्या वाढायला लागली. कोणीच नीट उत्तर दिलं नाही. आणि साहेबाचं तोंड इकडे आणि त्या चड्ड्याचं तोंड भिताडाकडे. त्या चड्ड्याला विचारलं, काय रे तुझं लक्ष आहे की नाही? हाय ना साहेब, बोला. अरे 9 त्रिक किती? त्याने सांगितले 27. वा 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 वा, एकानेच उत्तर नीट दिलं. साहेबांनी शेरा मारला रजिस्टरवर आणि साहेब निघून गेलेत. साहेब निघून गेल्यानंतर ज्या गुरुजीने पाडा बेंबीच्या देठापासून शिकवला होता ते लाल बुंद झालं टमाट्यासारखं. आणि ते म्हटलं, काय रे बेंबीच्या देठापासून तुम्हाला इतके दिवस झाले तो पाडा शिकवतोय, तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे. अरे साहेबासमोर माझी इज्जत घालवली, काय चुकलंय रे माझं शिकवताना? तुम्हाला एक एक पाडा 100 वेळेला म्हणायला लावला तरी एकालाही 9 त्रिक किती सांगता आला नाही. आणि ज्या मुलाकडे माझी बिलकुल अपेक्षा नव्हती त्या चड्ड्याने नीट उत्तर दिलंय, म्हणून चड्ड्या सोडून सगळे उभे राहा. तर मला सांगा, इथं जर वाच्यार्थ घेतला तर गोंधळ होतो आणि इथं लक्षार्थच घ्यावा लागतो. तसं विठ्ठलची एक देखली आहे, इथं लक्षार्थ घ्यावा लागेल. विठ्ठला विठ्ठला विठ्ठलची एक देखली. आम्ही देव पाहिलाय, मंदिरातला देव आम्हाला दिसतोय. आम्हाला इथून 350 किलोमीटर अंतरावरचा पंढरीश पांडुरंग परमात्मा, विटेवर उभा असलेला पांडुरंग परमात्मा, पंढरपूरचा निळा आम्हाला दिसतोय. पण ज्याचं वर्णन भगवंताने गीतेमध्ये केलंय, सर्वस्व चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञान नमपोहणंच वेदेच सर्वे रहमेव वेद्य वेदांत कृत्वेद विदेव चाहम. ज्ञानोबांनी या श्लोकावर विस्तार करताना सांगितले, तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो का भ्रांतासी कामो विषयावरी. जो बिलकुल घटभीतर आहे, जो प्रत्येकाच्या घटभीतर आहे, प्रत्येकाच्या हृदय पटलावर आहे, तो जिथपर्यंत दिसत नाही तिथपर्यंत याच्या जन्माला येण्याचं सार्थकत्व नाही आहे. मग महाराज कशाने दिसेल आम्हाला? एखाद्याला जर समजा लांबचा देव दिसत असेल, एखाद्याला लांबचं वाचता येतील, श्री हनुमंतरायांच्या भंडारा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह लांबचं वाचता येत असेल आणि बिलकुल जवळचं दिसत नसेल, तर याचा अर्थ असा आहे त्याला जवळचा नंबर लागलाय. त्याने कोणाकडे जाऊन चेक केला पाहिजे? हृदयरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, कोणाकडे केला पाहिजे? जो डोळ्यांचा डॉक्टर आहे, आईज रोग स्पेशालिस्ट आहे, त्याच्याकडे जाऊन चेक केला पाहिजे. ते डॉक्टर तुम्हाला एक नंबर बनवून देतील. त्या नंबराचा चष्मा तुम्ही घातला की तुम्हाला जवळचंही दिसेल, लांबचंही दिसेल. तसं आपल्या जीवनामध्ये तो बिलकुल घटभीतर असलेला भगवंत जर बघायचा असेल तर ज्याने बघितलं ना त्याच्याकडे जावं लागेल. ज्याला तो माहिती आहे ना त्याच्याकडे जावं लागेल. त्याच्याकडे गेल्यानंतर, त्या डोळसाकडे गेल्यानंतर तो डोळस काय करेल? अदृश्य दर्शन
रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताचिया. देवाला प्राप्त करायचं असेल, तो घटभीतर असलेला भगवंत जर आपल्या जीवनामध्ये त्याला प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला संतांच्या जवळ जावं लागेल. आणि मनुष्य जन्माचं यथार्थ कल्याण फक्त आणि फक्त देवाच्या अनुभूतीत आहे, नाहीतर हे जीवन शून्य आहे. आता मला सांगा, शून्याला तुमच्याकडे किंमत किती आहे? तुमच्याकडे 10-15 शून्य एकत्रित केल्यावर नाही. पण समजा एक संख्या लिहिली आणि त्याच्या पाठीमागे एक शून्य लिहिला, संख्या किती झाली? 10. बरोबर आहे. मग शून्याची किंमत किती? बोला की 10 कसे होतील? एक जसा आहे तसा आहे, शून्याची किंमत झाली 9. माझं M.Com झालंय. हां, परत एक शून्य दिलंय, संख्या झाली 100. आता शून्याची किंमत किती? 99 नाही रे वेड्या, 10 जसे आहेत तसेच आहेत, शून्याची किंमत झाली 90. परत एक शून्य दिलंय, संख्या झाली 1000. आता त्या शून्याची किंमत किती? आता बरोबर उत्तर आलंय 900. परत एक शून्य दिलं, संख्या झाली 10,000. आता त्या शून्याची किंमत किती? चालू द्या रात्रभर असंच. मला एक सांगा, पहिल्यांदा तुम्ही काय म्हटले? शून्याला किंमत नाही आहे. मग मला सांगा, 9, 900, 9000 हे उगीच म्हटलंय का आपण? शून्याला किंमत आहे की नाही आहे? आहे. पहिले म्हणतात हो, आता म्हणतात. याचं आमच्याकडे एक म्हण आहे, चिदबी मेरी न पडबी मेरी. दोन्ही तबल्यावर हात ठेवणारे काही काही माणसं असतात. शून्याला किंमत आहे मायबाप. उगीच आपण म्हटलं नाही 9, 900, 90. उगीच म्हटलेलं नाहीये 9000. शून्याला किंमत आहे. पण एवढी संख्या झाली, 10,000 संख्या झाली आणि पुढचा एक पुसून टाकला. किती राहिलेत? जगद्गुरु तुकोबरायाच्या पुढची भाषा बोलतायत. तुकाराम महाराज म्हणतायत, अरे एक पुसण्याचीही गरज नाहीये. फाटपा पुसोनिया एके दाखविले 10. फाटा पहा पुसोनिया. मराठीतल्या भाषेतलं बोलतायत तुकोबराय. एक त्या एकाचा फाटा जरी पुसला तरी ते सगळं शून्य आहे. मग शून्याला किंमत आहे, पण त्याच्या पाठीमागे एक असेल तर. तसं सत्ता संपत्ती लौकिक सगळ्या गोष्टीला किमती आहेत, पण त्याच्या पाठीमागे एका देवाची अनुभूती असेल तर, नाहीतर हे जीवन शून्य आहे. विठला विठला मनुष्याला या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर भगवंताचीच प्राप्ती करणं अत्यंत गरजेचे आहे. कबीरदास महाराजांनी वर्णन केलेलं आहे. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. मेरा मेरा सब ही मेरा जन्म भर ही मिलाया, 184 गिर की न्यायी यह पल पाया. कौन किसी का साथी यारो, कौन किसी का सगा, अंत खाल की खुद रखना यही पावेगा दगा. कहत कबीरा रे कहत कबीरा, राम नाम सबसे मीठा, इधर उधर काए को देखे, सब ही बाजार झूठा झूठा. एका देवाला आपलंसं करून घ्या. त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय हे जीवन परिपूर्ण नाहीये. कळालं महाराज आम्हाला? त्या देवाला प्राप्त केल्याशिवाय मनुष्य जन्माचं जर सार्थकत्व नसेल तर आम्ही देवाला प्राप्त करण्यासाठी कोणत्या मार्गाने गेलो पाहिजे, ज्या अनुषंगाने आम्ही देवाला प्राप्त करू शकतो, तर मनुष्य जन्मामध्ये संत भेटीशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि संत भेटी जर नाही झाली तर जीवनामध्ये परमार्थ कधीच फलश्रुत होत नाही. म्हणून देवाकडे गेल्यानंतर देवालाच मागा किंवा संत भेट मागा, दुसरं काही मागू नका. विठला विठला देवाकडे. देव आपल्याला प्रसन्न आहे आणि देव प्रसन्न असल्यानंतर काय मागितलं पाहिजे हे सामान्य जीवाला कळत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी भूमिका घेतली, संतांनी भूमिकाच घेतलेल्या आहेत. माय बाप, संत संतासाठी कधीच मागत नसतात. संतांनी प्रत्येक क्रिया जगत कल्याणासाठी केली. तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नामदेव महाराज भगवंताच्या समोर उभे राहिले आणि नामदेव महाराज देवाच्या समोर उभे राहिल्यानंतर देवाकडे नामदेव महाराजांनी आपलं गाऱ्हाणं मांडलं.
भक्त असावा तर नामदेव महाराजांसारखा. नामदेव महाराज देवासमोर उभे आहेत आणि देवाला विनवणी करतात, देवा माझा एक प्रश्न आहे. भगवंत म्हटले, नाम्या बोल की. तुझ्यासाठी काय नाही केलं राजा, विटेवरून उतरलो, तुझ्यासाठी नैवेद्य खाल्ला, तुझ्यासाठी नाही ते केलंय, बोल तुझं अजून काय कारण आहे. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, देवा माझं एकच कारण आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कभान गे, सांग पंढरी राया काय करूयासे, का रूप ध्यानासी नाही तुझे. प्रश्न कोणाचा आहे? नामदेव महाराजांचा. नामदेव महाराज म्हणतात, देवा सांग, अमृतापेक्षा गोड तुझं नाम आहे, पण तरी सुद्धा आमचं मन का घेत नाही. हा प्रश्न नामदेव महाराजांसाठी आहे का तुमच्या माझ्यासाठी आहे? ज्यांचा जन्म झाल्याबरोबर जे बालकाचे ओठ हलतायत म्हणून विटेवरचा पांडुरंग परमात्मा खाली उतरतो, त्या बालकाच्या ओटाला आपले कान लावतो, तर ते बालक जन्माला आल्याबरोबर विठ्ठल 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 म्हणते. म्हणून त्या बालकाचं नामकरण करताना भगवंताने केले, हा नामाचा देव नामदेव जे बालक जन्माला आल्या आल्या विठ्ठल म्हणते, ते म्हणते, देवा सांगा, अमृतापेक्षा गोड असूनही आमचं मुख तुमचं नामचिंतन घेत नाही. हा प्रश्न नामदेव महाराजांसाठी नाहीये, हा प्रश्न नामदेव महाराजांनी तुमची माझी भूमिका घेतली आणि देवासमोर गारानं मांडलंय. का? कारण संत याच क्रियेसाठी येत असतात. अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी, अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. जसं बाप आपल्या लेकराचा हात आपल्या हातात पकडतो. तुकोबारांनी किती गोड उदाहरण दिलं बघा. तुकाराम महाराज म्हटले, एक बाप आपल्या छोट्याशा बालकाचा, ज्याला आता पहिलीमध्ये लिहायला लागलाय, त्याचा हात आपल्या हातात पकडतोय आणि बाप म्हणतो त्याला असा एक गोल काढ. त्याचा हात कोणाच्या हातात असतो? बापाच्या हातात. लिहितो फक्त तो, असं दिसतंय, पण गोल कोण काढतो? बाप किंवा आई. जास्त आईच काढतात आता, कारण जास्त अभ्यास आईकडेच दिलेला आहे सध्या हल्ली. जेव्हापासून कॉन्व्हेंट आलं तेव्हापासून आई रिकामीच नाही. गृहपाठ आईच करते अर्धा. अजून काय काय आलं रे ते माऊली, काय हाय काहीतरी म्हणतात त्याला, काय प्रोजेक्ट. मायबाप कामाला लावले या कॉन्व्हेंटवाल्यांनी. मला कोणाचा अवेअर नाही, पण सांगू का, मायबाप ज्या महाराष्ट्राच्या भूमीत आपण राहतो, काळजीपूर्वक एक वाक्य आहे का माझं, तुम्हाला टोचू द्या, टोचलं तर मला काय अडचण नाही. ज्या महाराष्ट्राच्या मातृभूमीमध्ये आपण राहतोय, त्यातल्या त्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जिथे जन्माला आले, त्या जिल्ह्यात आपण राहतोय. त्यातल्या त्यात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय, पंचम वेद निर्माते, त्या तुकोबारायांच्या अगदी जवळ आपण जन्माला आलात. मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानोबारायांच्या अगदी जवळ आम्ही जन्माला आलो. निश्चित तुम्ही भाग्यवान आहात. पण कुठेतरी एक गोष्टीची उन्नता दिसते, ती म्हणजे अशी, ज्ञानोबारायांना एक भाषा येत नव्हती. किती भाषा येत होत्या? 56 भाषेचा केलासे गौरव. 56 भाषा ज्ञानोबारायांना येत होत्या, तरी सुद्धा माझे ज्ञानोबाराय म्हणतात, ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. किंवा
माझा मराठाच बोल कौतुके परी अमृतात ही पैजा जिंके ऐशे अक्षरे रसिके मेळवीन. मग ज्ञानोबाने जर आपल्याला असं म्हटले तर आपण माय सोडून मावशीच्या मागे का लागतात? कधीतरी याचा विचार आपण केला पाहिजे. आपली भाषा इतकी श्रीमंत आहे की या भाषेमध्ये प्रत्येक व्यक्तीला आहो काहो म्हटलं जातं. पण कितीही मोठा असला आणि त्याला जरी बोलवायचं असलं तरी यू. खोटं बोलत असेल तर मला इथंच बोला तुम्ही. किती मोठा माणूस असू द्या, ज्या भाषेमध्ये इतकी दारिद्र्यता आहे तिला आपण डोक्यावर का बसवलंय? इंग्लिश शिकू नका असं माझं बिलकुल मत नाहीये. प्रत्येक विषयाचा अभ्यास करणं हा माणसाच्या जीवनामध्ये दिव्याप्रमाणे मीही केलाय. स्टडी इज लॅम्प ऑफ अवर लाईफ. अभ्यास केला पाहिजे प्रत्येक विषयाचा. इंग्लिश शिका बट जगू नका. ज्या दिवशी आपण इंग्लिश जगणार नाहीत त्या दिवशी या महाराष्ट्राची अजूनही क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. फार आज हा महाराष्ट्र किती श्रेष्ठ आहे तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्र गेला तरी राष्ट्र गाडानं चाले. महाराष्ट्र जर वजा केला तर इज इक्वल टू सगळं झिरो आहे. चला तुम्हाला एक किस्सा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि घडलेला चक्षुर्बाई सत्यम श्रीमंत जगद्गुरु तुकोबारांची चतुशताब्दी होती. पंढरपूरमध्ये मोठं हिंदू महासंमेलन झालं होतं. त्या हिंदू संमेलनामध्ये अनेक प्रांतातले साधू आले होते. तर देशाच्या बाहेरून अमेरिकेमधून अनेक देशांमधून संत आले होते. प्रत्येक राज्यातून संत आले होते. महामंडलेश्वर आले होते. आणि त्या संमेलनामध्ये मी नुकतंच चतुर्मासाला गेलेलो होतो. आणि त्या चतुर्मासात त्या संमेलनाला मी जाऊन बसलो. मोठे मोठे महात्मे येतात, त्यांच्या मुखातली आपण वाणी ऐकावी म्हणून मी त्या संमेलनात जाऊन बसलो. दादा, त्या संमेलनात जाऊन बसल्यानंतर अर्ध्या संमेलनामध्ये एक कोपिनवंतो खलु भाग्यवंता, ज्याचं अगदी लंगोटी आहे, हातामध्ये एक कमंडलू आहे, असा एक साधू आला. आणि त्या साधूने एक चिठ्ठी लिहून पाठवली की मी काश्मीरमधून आलेलो आहे, मला 2 वाक्य बोलण्याची संधी द्यावी. अनिल काका बडवे पण होते, त्यांनी नाव पुकारले की काश्मीरचे असे असे महामंडलेश्वर त्यांनी यावं आणि आपलं 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. म्हणून ते महात्मे आलेत. आणि आल्यानंतर त्यांनी पहिलं वाक्य वापरलं, आप महाराष्ट्र के लोग बहुत कंजूस हो. काय शब्द वापरले? आप महाराष्ट्र के लोग बहुत कंजूस हो. बाकीचे म्हटले त्याला बोलायला दिले, याने तर आपलंच गुणधुणं काढायला लागले. पण पुढचं काय बोललं ते नीट लक्ष देऊन ऐका. आप महाराष्ट्र के लोग बहुत कंजूस हो. क्यों? क्योंकि आपके महाराष्ट्र में ज्ञानेश्वर महाराज, आपके महाराष्ट्र में तुकाराम महाराज, नामदेव महाराज, आपके महाराष्ट्र में मुक्ताबाई, जनाबाई, सकूबाई, मीराबाई, अनेक संत आपके महाराष्ट्र में हुए. अरे इसमें से एक संत अगर कश्मीर में भेज दिया होता तो आज कश्मीर की ऐसी परिस्थिती नहीं होती. म्हणून ये महाराष्ट्र गेला तरी राष्ट्र गाडा न चाले, ही संतांची भूमी आहे. म्हणून विडला विडला. आज जो 22 तारखेला दिवस आलाय ना, त्याची सगळ्यात पहिली वीट जर कोणी पाडली असेल तर ते महाराष्ट्राच्याच व्यक्तीने. एवढी ताकद या महाराष्ट्रात आहे. मला सांगायचं नाही, मला तिकडे नंतर शेवट जाणार आहे मी थोडस. पण आता काय चाललं होतं आपलं? गेलं का वांग्यात घोड? वांग्यात घोड गेलं. तुमचं कुठेही जाऊ द्या, मी जाऊ देत नाही, टेन्शन घेऊ नका. देवाला जीवाने देवाकडे काय मागितलं पाहिजे म्हणून संत, जसा आपला बाप आपल्या मुलाचा हात आपल्या हातात घेतो इथपर्यंत होतो आपण. तुम्ही कुठेही जा, आम्ही जात नाही. आणि बाप आपल्या मुलाचा हात आपल्या हातात घेतो आणि त्याला असं गोल काढायला लावतो आणि एक शिकवतो. तसं संतांनी आपल्याला भक्ती करणं शिकवलं, देवाशी बोलणं शिकवलं, देवाशी भांडणं करायला शिकवलं, देवाशी संवाद करायला शिकवलं. मग आजच्या अभंगामध्ये असं काय घडलं की जगद्गुरु तुकोबाऱ्या देवाकडे मागणी करतात. त्याचं कारण असं आहे, काही जिज्ञासू वर्ग गेला आणि तो म्हटला, महाराज आम्हाला मागायचं कळत नाही, कारण आम्ही काय मागतो? संसाराचं मागतो, जे मागू नये ते मागतो. काय मागितलं पाहिजे? या दृष्टीने जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, जर तुम्हाला देव प्रसन्न झाला तर हेच मागा.
टाळ्या वाजवा या गायकांसाठी, या भजनासाठी. वा वा, काही रोजाने आणल्यासारख्या वाजवल्या. जो करील कीर्तनातील टाळ्यांची टाळाटाळी, मग कीर्तन संपल्यानंतर त्याला यमक अवटाळी. असं जर तुम्हाला वाटू द्यायचं नसेल तर एकदा वाजू, जरा जोरात वाजवा टाळी. ॲक्युपंक्चर होतो, याचे क्लास लावले, टाळ्या वाजवायला लावतात, हसायला लावतात. हा माणसं पैशाने काय, आता हसायला काय पैसे लागतात? काय काय तोंड मी आरोती की सुरती वैसी. आता कीर्तनाचे विनोद नर्म विनोद असतात. कीर्तनाचे विनोद करण्यासाठी तेवढी बुद्धी मर्मज्ञ लागते. असं जाऊ द्या. काय चाललंय आपलं, काय मागावं हे आपल्याला कळत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी भूमिका घेतली आणि देवाकडे मागितलं, देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. कारण जीवाला कळत नाही मायबाप काय मागावं देवाकडे. 3 मित्र, सध्या महादेवाची भक्ती जास्त चालू आहे, एकत्रित झाले आणि म्हटले, काय रे आपल्याला महादेव प्रसन्न करायचा आहे. 3 जण म्हटले, हो ठीक आहे, आपल्याला महादेव प्रसन्न करायचं मान्य आहे, पण महादेव प्रसन्न करायचं म्हटल्यावर पहिले काय मागायचं हे मागून घ्यावं लागेल ना, ठरवून घ्यावं लागेल. नाही तर तिघांनी एकच गोष्ट मागायची. ती बाकीचे 2 जण म्हटले, हो बरोबर आहे. म्हटले, काय रे तू काय मागणार? तो म्हटला, काहीच नाही, महादेव जर प्रसन्न झाला तर एकच गोष्ट मागणार की माझ्या घरामध्ये 4-5 चिंचेचे झाडं असावेत आणि त्या प्रत्येक चिंचेच्या झाडाच्या प्रत्येक पानाला एक 500ची नोट असावी, एवढंच मागेल. काय म्हटला? एक 500ची नोट असली पाहिजे, एवढंच मागेल. दुसऱ्याला विचारलं, काय रे तू काय मागणार? म्हटलं, काहीच नाही, देवाने तुझी इच्छा पूर्ण करावी, त्या चिंचेच्या झाडाच्या सगळ्या नोटा खाली उतरवाव्या, 100-100चे बंडल करावे, त्याला रबर लावावे, ते झाड कापून टाकावं, त्याच्या फड्या काढाव्या, त्याच्यापासून एक कपाट बनवावी आणि त्या पैशाच्या सगळे बंडल त्या कपाटीत ठेवावे. त्याला मस्त चाकणला जाऊन चांगल्या ब्रँडेड कंपनीचे कुलप आणावेत, ते कुलप त्याला लावावेत, त्याला चाबी लावून बंद करावं आणि त्याच्या चाब्या माझ्या खिशात असाव्या, बस इतकंच मागणार. तिसऱ्याला विचारलं, तू काय मागणार? म्हटलं, काहीच नाही, महादेवाने तुमची दोघांची इच्छा पूर्ण करावी आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मुलबाळ होऊ नये आणि तुमचा वंश म्हणून मीच राहावं, एवढंच मागेल. अजून महादेव प्रसन्न झाला नाही तरी मागायची लिस्ट तयार. आता जाऊ दे, यायचं सांगितलं, तुमचं नाही सांगितलं तुम्हाला राग येईल ना. महिला मंडळी किती रुपयाचे कापूर म्हणजे तुम्ही आरती करता? आरती करतात का तुम्ही? तुमच्याकडे कसं देवपूजा झाल्यानंतर आरती करतात ना, एका आरतीला किती रुपयाचा कापूर जाळता तुम्ही? किती रुपयाचा जाळता? लई श्रीमंत असल्यावर 5 रुपयाचा जाळत असणार, पण 5 रुपयाच्या कापुरामध्ये काय काय मागून घेतात माहितीये का? सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तन का, ओम जय जगदीश हरे, 5 रुपये में सुख आए, संपत्ती घर आए. शरीराला झालेलं दुखणं डॉक्टर कडे न जाता जाये, शुगराची गोडी न लगे, बीपीची गोडी बंद होऊन जाये. किती रुपयात? 5 रुपये. आता सध्या तर हल्ली काय महाराज लोकांनी माणसं इतके आळशी करून ठेवले, 1 लोटा जल आणि सब समस्या का. अरे येडी हळद, एका लोट्यात जर सगळं झालं असतं तर रात्रंदिवस काकडा करून स्वप्नात देव येईना. एका लोट्यात काय होणार आहे? माणसं आडसी केले तो
काय होत नसतं लक्षात ठेवा, कर्तृत्व करा. इकडे पशुप्रतिव्रत केलं जातं आणि घरचा महादेव उपाशी. काय फायदा आहे? भांडे धडाधड घरात आपटतात. असले उपवास केल्यापेक्षा तुम्हाला खरं सांगू का, इमानदारीने सांगतो तुम्हाला, एक काम करा तुम्ही महिला मंडळी, तुम्हाला उपास नाही करता आला तर नका करू, पण एक दिवस तुमच्या महादेवाचे पाय धुवा. पाय कधी धुत असतात का तुम्ही? तुमच्या महादेवाचे म्हणतोय मी, पतिदेवाचे. कधी धुतले का? आता धुवा. घरी गेल्यानंतर धुवा. फक्त गरम पाणी घ्या, थंडीचे दिवस आहेत. 100% तुम्हाला सांगतो, आज जर तुम्ही पाय धुतलेत ना, उद्या चाकणवरून निघताना तुम्हाला पहिला फोन येईल, पप्याची आई जेवली नाही ना तू अजून, थांब मी येताना श्रीखंडाचे 2 बॉक्स घेऊन येतो. नाही फोन आला तर कीर्तन करणं सोडून देईल. तुम्ही बघा, करून ट्राय करून बघा. आता यांना नाही माहिती आपण पाय धुवायच्या लायकीची नाही. काय काय 6 वाजले की पिले, 6 वाजले की लेजिम खेळत असत ते. काय मी एका जणाला आज रस्ता विचारला देशमुखवाडीचा, कुठे देशमुखवाडी, काय येडी हडत. विठाला विठाला काय चाललं होतं आपलं? महादेव. मला असंही कीर्तन करता येतं बरं. करत माल सगळं आहे आपल्याकडे, ते कधी कधी काढायचा बाहेर, ते बघत असतो. जरा मोया पडला असं, जाऊ द्या, तेवढ्या पुरतं असतं. त्या देवाकडे काय मागावं हे आपल्याला कळत नाही. जी गोष्ट आपल्याला मागितली पाहिजे ती आपण मागत नाही. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, देवा जीवाला जीवाच्या कल्याणाचं दे. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. ज्याच्या चित्तामध्ये तू वसतोय ना, अशाची संगत घडली पाहिजे. आता देव कोणाच्या चित्तात आहे बरं? ज्याच्या चित्तात आहे ते आम्हाला कसं कळेल? तर सांगू का मायबाप, ज्याच्या चित्तात देवाची बाह्य लक्षण जर काय असेल तर एका गौडणीने ते फार गोड वर्णन केलेलं आहे. हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरले आता कैसी जाऊ घरा. ज्याचं चित्त देवाने हरण केलंय ना, तो टायमिंग कधी बघत नसतो, तो दिवस कधी मोजत नसतो पंढरपूरला जाण्याचे. आज संपले 8 दिवस झाला, आता 4च दिवस राहिले, पंढरपुरात पोहोचणार आहे. तो म्हणत असतो, नाही आमची अवस्था कशी झाली, दीन तैसी रजनी झाली हो माये, अवस्था लावून गेला माय अजून का नये. गरुड वागना गंभीरा येई गा दातारा, बाप रखुमा देवी वरु श्री विठ्ठला. काही येता दिखे न माझा माय बाप घटिका बोटेले की दिवस दरुनिया. ती एक गवळण सुद्धा वृंदावनातली काय म्हणते माहितीये का? देवा मी सासरूवासिनी आहे रे, पण माझी एकच विनंती आहे, शामान बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में. शामान बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में. श्यामा रस्ते में कुआ खुदवा जाना, मैं तो नीर बरोगी तेरे लिए, तुझे मलमल के नहलाऊंगी, मेरी उम्र बीत गई गोकुल में. हे श्याम जी, हमारा कुछ हो न हो, पण आमचं तुझ्याशिवाय राहत नाही हे समजावं, याचं चित्त देवाने हरण केलं. हरि बिन रगिया न जाए जीना, कब की थारी दे कर रही हूं,
क्या मेरे लाल कवन चुकी भई, क्या मोहि बासित बेर लगाई, कसाग बाई हरी विन धीर धर. खूप म्हणायला वेळ नाही आहे. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे प्यार में. जो तेरे प्यार प्रीत लगा, जो तेरे प्रीत लगा दे, चरना मिले मुरली मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार ने. मी सर्वस्व विसरून गेली. हे कशाचा परिणाम आहे? त्याचं चित्त हरण झालं की तो किती जरी श्रीमंत असला तरी सुद्धा टाळ घेऊन उभा राहतो. देव बसे चित्ती. त्याला लाज नाही वाटत टाळ घेऊन उभं राहण्याची. आजकाल आपली श्रीमंती, आपला पैसा आपल्याला परमार्थात कधी कधी झुकायला नकार देतो. पण ज्याचं चित्त हरण केलं ना, तो इकडे एसीच्या रूम मध्ये झोपत असेल, BMW गाडीत फिरत असेल, पण ज्ञानोबारांच्या सोहळ्यात गेल्यानंतर तो दगडावर झोपतो. देव बसे चित्ती. तिथं कोणाची लहान मोठाईकीपणा नसतो. याचं कारण जर का असेल तर देवाने त्याचं चित्त हरण केलं. आणि देव जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्याचं चित्त देवानेच हरण केले, संसाराने नाही. संसाराने तर अनेकांचे चित्त उद्ध्वस्त केलेत. कोणाचं कोणासाठी चित्त उद्ध्वस्त झालंय? तुझ्याशिवाय मला करमतच नाही. दगड घातला पाहिजे तुझ्या धोंडा. बरेच जण विष घेऊन पितात. का? प्रेमभंग झाला म्हणून. तरुण वर्ग इकडे लक्ष द्या. 3 वर्षाच्या ओळखीसाठी जर आपण एका मुलीसाठी आपलं आत्महत्या करत असणार आणि एखादी मुलगी मुलासाठी आत्महत्या करत असणार, तर तिने एक विचार केला पाहिजे, ज्या मायबापाने 9 दिवस आपल्याला उदरात वागवलंय तिच्याकडे बघून आपण जगू शकत नाही का? त्या बापाकडे बघून आपण जगू शकत नाही का? की ज्या बापाने आपल्याला तळ हातासारखं जोपासलं, आपण त्याच्याकडे बघून जगू शकत नाही का? 3 वर्षाची ओळख. अरे लक्षात ठेवा, आज आहे उद्या नाहीये. प्रेम कधी ना कधी संपणार आहे. ज्या प्रेमामध्ये जर काही मिळालं नाही तर ते प्रेम संपत असेल तर त्याला प्रेम नाही म्हणत. प्रेम कशाला म्हणतायत? तत्सुख सुखित्वम इति नाम प्रेमः. दुसऱ्याच्या सुखामध्ये जो सुख शोधतोय ना त्याला प्रेम म्हणतायत. आज तुमच्या मनासारखी भाजी केली म्हणून तुम्ही बायकोशी गोड बोलत असणार, एखाद्या प्रियसीची चांगलं बोलली म्हणून गोड बोलत असणार, तर याला प्रेम नाहीत म्हणत, याला व्यवहार म्हणतात. जरा भागवत ऐका म्हणजे लक्षात येईल. दशमस्कंदामध्ये त्या गोपिकांनी काय प्रेम केलं भगवंतावर, की ज्या गोपिकांनी देवाने एवढंच सांगितलं होतं की मी परवा येईल, तर त्या परवाची वाट जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांनी बघितली. याला म्हणतात प्रेम. प्रेमाची व्याख्या आज एवढी सम्मिलित केली आपण. अरे प्रेम सोपं नाहीये. प्रेम प्रेम सब कोई कहे, प्रेम ना जाने कोई, ढाई अक्षर प्रेम का पडे तो पंडित होय. जर एकदा ते प्रेम समजलं ना तर जीवनामध्ये कधीच माणसाच्या जीवनामध्ये दुःख येत नाही. कधीतरी याचा विचार आपण केला पाहिजे. मला सांगायचं एवढ्यासाठी आहे, चित्तामध्ये देव बसला की भगवंतावरचं प्रेम वाढतं. मग त्याची 2 मिनिटात देवपूजा होत नाही. मग त्याचं भगवंताची पूजा करण्याचा ढंग बदलतो, देवाच्या दर्शनाचा ढंग बदलतो, कीर्तन ऐकण्याचा ढंग बदलतो, त्याचा जीवनाचा सगळाच रंग बदलतो. संसाराच्या नावाने चिरा पडतो आणि परमार्थामध्ये तो पुढाकार घेतो. जगद्गुरु तुकोबारांची भाषा आहे का? देवाची ते खुन आला जाचे घरा, त्याचे पडे चिरा संसारासी. चिरा काढतात ना, चिरा प्लास्टर केल्यानंतर भिंतीला चिरा पडतात.
तसं संसाराला चिरा पडते आणि परमार्थाकडे त्याचं प्रेम घट्ट होतं. समजावं देव वसे चित्ती. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या चित्तामध्ये तू वसतोय ना अशाची आम्हाला संगती घडली पाहिजे. का? कारण माणसाचं जीवन संगतीवर अवलंबून आहे. जशी संगत असली तसंच जीवन माणसाचं घडत असते. जैसा करो संग वैसा बने रंग, जैसा पीवे पाणी वैसी बने वाणी, और जैसी राखो शुद्धि वैसी बने बुद्धी, और जैसा खावे अन्न वैसा बने मन. हे सगळं संगतीवर अवलंबून आहे. म्हणून दुसंग सर्वथा त्याज्य, कुसंग सर्वथा त्याज्य. संगत घडली पाहिजे तर सज्जनाची संगत घडली पाहिजे. संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी संत सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. संगत करायची असेल तर चांगल्या माणसाची संगत करा. का? कारण चांगल्याच्या संगतीत गेल्यानंतर काय मिळत नाही. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. मला इमानदारीने सांगा, ज्ञानोबारायांच्या सोहळ्यात गेल्यावर माणसाचं वजन कमी होतं का वाढतं? तुमच्याकडे कसं बाबा तुमचं म्हणणं काय? इथे सगळे वारकरी दिसतात मला. एक जण माझ्यासोबत वेट कमी करण्यासाठी आळंदीमधून पंढरपूरला यायसाठी तयार झाला. ते म्हटला 25 किलोमीटर 30 किलोमीटर चालायचं म्हटल्यावर सहजच वजन कमी होतंय. त्याला म्हणले, राजा मायच्या सोबत गेल्यानंतर कुठं वजन कमी होत असतं का राजा? ते म्हणला नाही होतंय 100%. म्हटलं चल. आलाय पुण्यात वजन केलंय 72 किलो, पंढरपुरात गेला वजन केलंय 78 किलो. कारण काय? ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. रस्त्याला कुठेही काय कमी आहे? हे काय कारण आहे? याचं एकमेव कारण आहे, संगती मोठ्याची करा. मोठ्यांची संगत केल्यानंतर काय होईल? जीवनामध्ये कधी अपूर्णत्व प्राप्त होणार नाही. सांगू का? एखाद्या वेळेला मोठे माणसं जरी नाही कळलेत ना आपल्याला चालेल, नाही कळले तर चालेल, पण त्यांची संगती जरी आपण केली ना तर एक दिवस आपलं जीवन परिपूर्णतेकडे गेल्याशिवाय राहत नाही. का? कारण संतांची संगत कुठल्याही भावनेने करा तरी सुद्धा संत आपल्या उद्धाराच्याच विषयी आपल्यावर दृष्टिक्षेप टाकत असतात. बलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. आणि कशाही भावनेने सामान्याची संगत करा, एक ना एक दिवस दगा बसल्याशिवाय राहत नाही. हजारो मित्र नसावेत माणसाला, एकच असावा पण खरा असावा. एकच असावा. मित्र बनव्यामध्ये गारव्या सार, एक तू मित्र कर आरशा सारखा. बरोबर आहे ना? मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, एक तू मित्र कर असा असला पाहिजे. तुला लॉटरी लागल्यानंतर पार्टी घेणारा असला पाहिजे, आणि तुझी किस्त थकल्यानंतर वट्यावरून तमाशा. खरंय का खोटे? जगताची रीत आहे माय बाप, रीत आहे. चालतीच्या पाठीमागे सगळे जण चालत असतात. ज्या दिवशी तुमची पडती येईल आणि त्या दिवशी तुमच्या हातात हात देणारा जो असेल ना तो तुमचा खरा मित्र आहे. खरा मित्र आहे. पुढचं सांगू तुम्हाला, जगातला सगळ्यात श्रीमंत कोण सांगू तुम्हाला? ज्याच्याकडे करोडोवधी रुपयाचे प्रॉपर्टी आहेत त्याला श्रीमंत नाहीत म्हणत. अर्ध्या रात्री 3 वाजेला जर तुम्हाला अटॅक आला आणि एवढ्या रात्री तुमच्यासाठी मदतीसाठी किती हात समोर येतात याच्यावर तुमची श्रीमंती कळते. याच्यावर तुमची श्रीमंती कळते. नाहीतर श्रीमंती असूनही आम्ही आमच्या डोळ्याने फ्लॅट सिस्टीम मध्ये लोक गेलेले बघितलेत. शेजारच्या माणसाला 3-3 दिवस कळालं नाही, याला कसली श्रीमंती म्हणतात? श्रीमंती असावी मनाची. माणसं जोडायला शिका, माणसं. कारण जो माणसं जोडायला शिकला ना त्याला जीवनामध्ये कधीच काही कमी पडत नाही. माणसं ही अशी ताकद आहे, माणूस ही अशी ताकद आहे.
अहो रात्रीच्या 2 वाजेला पैसे कमी पडले तर ATM मध्ये कार्ड टाकल्यावर काढता येतात, पण माणसं ही जोडावेच लागतात, जोडावे लागतात. त्याच्यासाठी खूप काबाळ कष्ट आहेत. म्हणून मला सांगायचं एवढ्यासाठी आहे, सज्जनाची संगत करा, चांगल्याची संगत करा. कसल्याही भावनेने जरी केलं तरी ज्ञानोबा म्हणतात, अरे कोणत्याही भावनेने जरी केले ना तरी सुद्धा त्यांची संगती वाया जात नाही. त्याच्यासाठी ज्ञानोबांनी फार उदाहरणं दिलेली आहे. पार्था जयाचे पाय वैशंप्याची वार्ता नाही, याच्यावर उदाहरण देताना ज्ञानोबांनी किती गोड उदाहरण दिले. जो खांदावया घाव गाली कालावने जया केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा पारता जयाचे ठाई हो ठाई. सिद्धांत हाच आहे. याच्यावर अनेक ओव्या ज्ञानोबांनी दिल्यात. सगळ्यांसाठी समप्रमाणात असतो, त्याचं नाव साधू आहे. म्हणून अशा सज्जनाची संगती घडली पाहिजे. का? कारण मनुष्य जन्माचं भगवंताला प्राप्त करण्याचं जर साधन संत संगती असेल तर मनुष्य जन्मामध्ये संत संगत घडली पाहिजे. कारण मायबाप संत संगतीशिवाय देवाची प्राप्ती नाही आहे. ध्रुव बाळाला पहिले कोणाची भेट? कोणाची भेट? वाल्या कोळ्याची. तुम्ही झोपले का जागी आहेत? ध्रुव बाळाला पहिले कोणाची भेट? नारदाची. भागवत ऐकलं ना? पहिले नारदाची भेट, नंतर कोणाची भेट? देवाची भेट. प्रल्हादाला पहिले कोणाची भेट? दाऊद इब्राहिम. बोला ना काहीतरी. प्रल्हादाला पहिले कोणाची भेट? नारदाची भेट, नंतर कोणाची भेट? भगवंताची भेट. शबरी माता कोणाची भेट पहिले? कोणाची भेट? मतंग ऋषीची पहिली भेट, नंतर प्रभूंची भेट. मतंग ऋषींनी एकच सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? तुला एक ना एक दिवस जगाचा मालक तुला भेटायला येईल, तुला त्याला भेटायला जायची गरज नाही. जीवनभर वाट बघितली आणि वाट बघितल्यावर जेव्हा रामप्रभू येताना दिसलेत तेव्हा शबरी रामप्रभूंकडे बघून काय म्हणते ऐका मायबाप. शबरी देखे राम प्रभु आए ओ, गुरु के वचन याद उसे आई, श्याम गौर दो भाई, देखत शबरी चरण लपटाई, चरण लपटाई. गुरूंचे शब्द आठवले की तुला एक ना एक दिवस भगवंताची भेट होईल. ज्याच्या जीवनामध्ये भगवंताची भेट झाली, मग तुम्ही कोणी घ्या, वाल्या कोणी घ्या, पहिले नारदजीची भेट, नंतर प्रभूंची भेट. सगळ्यांच्या जीवनामध्ये पहिले संत भेटी आहे. म्हणून देवाच्या प्राप्तीसाठी संत भेटीची गरज आहे. आमच्या जीवनातही ते संत संगत घडली पाहिजे. देव बसे चित्ती त्याची घडावी संगती. काय होतं संत संगतीने? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, हरि हरि संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरे बिगड़े बनेगी, हरि बनेगी तेरे संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. दादा से तो हौसा करेंगे, दादा से हौसा करेंगे, जाए उनके लाग रे, जाए उनके तुम्हाला हात जरा हात वर करा एकदा मोठ्याने. कोणा कोणाला वाटतं अच्छी बनली पाहिजे? जरा जोरात. तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. जी की बन गई प्रहलाद जी की बन गए, हर सुमिरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी,
एकदा तुमच्यासाठी टाळ्या वाजवा जोरात. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनंगी. माणसाने संगत केली पाहिजे तर मोठ्याची. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात देव बसे चित्ते त्याची घडावी संगती. त्याची घडावी संगती ज्याच्या देव चित्तामध्ये देव बसतोय. आणि तुकोबारा म्हणतात देवा हेच माझ्या मनाला आवडतं. आयसे आवडते मनाए आयसे ऐसे आवडते म्हणा देवा प्रभावी वासना. देवा हे आमच्या मनाला आवडतं. माणसाच्या मनाची आवड, प्रत्येकाच्या मनाची आवड असते बघा तुम्ही. कोणाच्या मनाला काय आवडतं, कोणाच्या मनाला काय आवडतं. आता काय सांगावं या मनाच्या आवडी, त्या कीर्तनात सांगण्यासारख्या नसतातच. पण निश्चित इथे बसलेल्या माणसांच्या मनाच्या आवडी चांगल्या असतात. का? कारण आपण इथे ज्या अर्थी झोपीच्या वेळेत येऊन बसलो त्या अर्थी पहिली कृपा आहे मनाची. जीवनामध्ये 4 कृपा असतात, विस्तार करायला वेळ नाही, पण मणिरामजीची कृपा आपल्यावर प्रत्येकावर आहे. आणि म्हणून मनाची आवड चांगली असली पाहिजे. माणसाच्या चांगली असली पाहिजे. मनाची आवड असली पाहिजे की मी पंगत घालेल. मनाची आवड असली पाहिजे की कीर्तनाचं सौजन्य घेईल. मनाची आवड असली पाहिजे की मंडपाचं सौजन्य घेईल. मनाची आवड असली पाहिजे परमार्थामध्ये पैसा खर्च करेल.
नाहीतर मायबाप पैसा खर्च लोक दुसरीकडे कुठेही करतील, पण परमार्थात म्हटलं की त्यांच्या अंगाला काटाच येतो. एक माणूस माझ्यासोबत, दादा मॉनिटर बंद पडलो, एक माणूस माझ्यासोबत पंढरपूरला दर्शनासाठी. आता आपण पूर्वीच्या काळात काय म्हणायचो, देवधर्म शब्दप्रयोग काय असायचा, देवधर्म. मग दर्शन झाल्यानंतर बाहेर मंदिरातून आल्यानंतर माणसाने धर्म केला पाहिजे म्हणून खिशातली मी नोट काढली 100ची आणि मंदिराच्या पेटीत टाकली. पेटीत टाकल्यानंतर माझ्या पाठीमागे जे होतं त्याला असं वाटलं महाराजांनी 100 टाकले, आपण काहीतरी टाकले पाहिजे म्हणून ते चाफल्याला लागला खिसा. पण ते काय नोट बरोबर त्याच्या हातात आली नाही, त्याच्या खिशातून नोट आली 100चीच. आता पुन्हा वापस खिशात कशी टाकावी म्हणून मी पाहतोय म्हणून त्याने ती नोट टाकली दानपेटीत. पण त्याचे तोंड असं 12 वाजले, जसं कुत्रं मुतलं त्याच्या तोंडावर. मी म्हणलं गडा हे काय जमलं नाही याला, हे बडजबरीत धरून बांधून झालंय म्हटले, दुसरं काय नाही. बरं त्याची चर्चा किती करावं. रूमवर गेला, सगळ्यांना सांगितलं, अहो काय सांगावं. अरे झालं काय, 100 गेली खिशातून. बरं घरी आला पंढरपूरवरून, दा बायकोला तरी नीट सांगावं ना, असल्या गोष्टी बायकोला सांगू नये कधी कधी. पण त्याने सांगायला सुरुवात केली. म्हटले अगं तुला काय माहिती झालं काय, म्हटले पंढरपूरला गेले होते, आनंद नाही चेहऱ्यावर, तुला काय सांगू, 100 गेली म्हटले दानपेटीत. 100 गेली, 100 गेली. तुम्हाला 10 रुपये नाही काढता आले का. महाराजाचं तोंड माझ्याकडे होतं, माझ्याकडे बघत होते, कसं काढू. ते 100वर विचार 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 करताना नेमकं झालं असं, काही दिवसाने त्याची गाडी मागून ठोकल्या गेली चाकणला. 2 लाख रुपये लागले. दादा किती. 2 लाख. मग लोकांनी विचारलं का काय झालं होतं गाडीला रामभाऊ. इथं नाही कोणी रामभाऊ. काय झालं होतं गाडीला. काय नाही म्हटले मागून ठोकली होती. काय किती लागले खर्च. 2 लाख. त्याला काय होतं. इथे 100चा विचार करताना 100 ठिकाणी बोंबलत फिरत होता आणि तिथे बरोबर देवाने ठोकली की नाही. एक लक्षात ठेवला पाहिजे, माणसाने परमार्थात देताना कंजूसी करू नये. मनाला आवडलं पाहिजे परमार्थात देणं. मला आमचे हरिभक्त दादा दत्तात्रय दादा मगाशी भेटले, त्यांनी मंगळसूत्र पांडुरंगाच्या रुक्मिणी मातेसाठी आणले. लक्षात ठेवा, जो असं देवासाठी, हे तुम्ही दातृत्वमान माणसं जे आहेत ना, हे जे दातृत्वमान माणसं आहेत, त्यांनी एक मंगळसूत्र देवीसाठी भगवतीसाठी आणलंय, रुक्मिणी मातेसाठी आणलंय. देव त्यांना सोन्याने मळवून टाकेल, क्योंकि भगवान जब भी देता है ना चप्पर फाड़ के देता है. मला कोणाची स्तुती करायची नाही. सांगतो तुम्हाला आमच्या गावातला किस्सा सांगतो एक. तुमचं कशाला सांगू. आमच्या गावात चतुशताब्दीच्या वेळेला मी नवीनच आळंदीतून शिकून गेलो दादा. आणि शिकून गेल्यानंतर म्हटलं आपल्याला मोठा सप्ताह करायचा आहे. मग आमचे मित्र एकत्रित झाले. ते म्हणले महाराज सप्ताह करायसाठी पहिले कोण किती पैसे देतं हे पहिले कॅल्क्युलेशन करावं लागेल, नाही तर आपल्या अंगावर येईन, आपल्याकडे पैसे नाहीत, घरदार विकावे लागतील. मी म्हटलं तसलं काही होणार नाही, पहिलं आपण चक्कर मारू गावात. माझे मित्र म्हटले काहीच अडचण नाही. म्हटलं सगळ्यात श्रीमंताच्या घरापासून सुरुवात करू. माझा एक गरीब मित्र म्हटला त्याच्या घरला जाऊ नको, ते रुपये देईना. मी म्हटलं असं का म्हणतो. अरे नाही 100% म्हटलं काहीतरी देईल. ते म्हटला 100% काहीच देणार नाही. मी म्हटलं नाही रे, धोत्राची लाच ठेवेल, काहीतरी देईल. ते म्हटलं तू पुढं तुझ्या मागं आम्ही जिरवायची तर जिरव. मी निघलो पुढं. आणि पुढं निघाल्यानंतर तिथं साहेब बसलेले होते. म्हटलं साहेब राम राम. राम राम महाराज कधी आलेत. म्हटलं कालच आलो. कस काय येणं केलं. म्हटलं काहीच नाही, गावचा सप्ताह जवळ आलाय, सप्ताह करण्यासाठी तुमच्याशिवाय तो सप्ताह होऊ शकत नाही, तुम्ही काहीतरी द्या. ते पहिले म्हटलं तुमचे धंदेच आहेत. बाकीचे मित्र म्हटले तुला असंच पाहिजे होतं, घे घे घे. मी म्हटलं बाबा तुमच्याशिवाय होऊ शकत नाही, गावातले सगळ्यात गडगंज श्रीमंत तुम्ही आहात. ते म्हटला महाराज तुम्ही आले म्हणून, नाही तर या पोरांना आतापर्यंत रुपये दिला नाही, तुम्ही आलेत म्हणून बसा म्हटले. ते आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर मी म्हटलं 100% 10,000चं बंडल घेऊन बाहेर येतं. माझा एक फाटक्या कपड्याचा मित्र होता. ते म्हटला याने जर 10,000 बाहेर आणले ना महाराज, तर आपल्याकडे 1 एकर जमीन आहे बापदाद्याची राहिलेली, ती 1 एकर उद्याच विकतो. याचे 10,000 आणि आपल्या 1 एकराचे पैसे दोघात सप्ताह, तिसऱ्याकडे कोणाचकडे हात पसरवायचे नाही. म्हटलं तुला एवढा कॉन्फिडन्स का. म्हटलं गावाचा 10 वर्ष झाले मी कारभार करतो, हे रुपये देईना.
मला 100% माहिती आहे. आणि ते झालं तसंच. ते आतमध्ये गेलंय महाराज, आणि आतमध्ये गेल्यानंतर प्रवीण महाराज त्याच्या धुंदुलीने काय पिन मारली काय माहिती. धुंदुली माहिती आहे ना तुम्हाला? तुमच्याकडचं नाही आमच्याकडचं सांगतो. त्याच्या धुंदुलीने काय पिन मारली काय माहिती, ते फुगूनच बाहेर आलं. मी म्हटलं काय म्हणता महाराज? अहो तुम्हाला सांगितलंय की तासभरापासून सप्ताह आहे गावचा, तुम्ही दिल्याशिवाय सप्ताह होत नाही. तुम्ही आलेत महाराज 1 तास बसले म्हणून लिहा 101. 1 तास बसवलं. पुढचं काय बोलला ते ऐका. 101 रुपये देऊ, सर घरच्या घर जेवायला येऊ, सप्ताह संपल्यावर राहिलं सुईलं बांधून नेऊ, आणि सप्त्याच्या काल्याच्या दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्याचा रुपयाचा हिशोब घेऊ. म्हटलं नालायका, देऊ नको आणि येऊ नको. कारण काय काय वर्गच असा असतो, देणं हे माहिती नसतं, त्यांना माहिती नसतं. पण सांगू का माय बाप, हा पुणे जिल्हा आहे. या पुणे जिल्ह्याने इतकं दिलंय. आमच्यासारखे जे महाराज लोक निर्माण झाले ना, हे तुमच्या लोकांच्या देण्यावर झाले. म्हणून निश्चित पुणे जिल्ह्याच्या बाबतीत नाद नाही करायचा. आज श्रीमंती का नांदते याचं एकमेव कारण जर का असेल तर या लोकांचा हात असा कधी चालला नाही. या लोकांचा हात असाच राहिला. आणि ज्याचा हात असा राहिलाय, आणि का नाही देऊ? अहो भगवंताने आपल्याला देणाऱ्याच्या यादीत बसवलंय. देणाऱ्याच्या यादीत बसवलं हे आपल्याला देवाने ठरवलंय. आपण जर घेणाऱ्याच्या यादीत असतो तर काय झालं असतं आपलं? निश्चित आपण. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव द्यायला तयार आहे, पण मनाने काहीही मागू नये. काय मागितलं पाहिजे? तर जे त्या ठिकाणी योगही मागितला, क्षेमही मागितला 3ऱ्या चरणात. हरिजना भेटी, हरिजना भेटी, हरिजना
राजीव गांधी गेले होते पण तसं हे प्रेमाचे हार आहेत असो. काय चाललं होतं आपलं? एवढ्या हार असल्यावर मला बोलता येऊन राहिलं, तुम्ही बोलून नाही राहिले. हरिजना सवे भेटी नवे अंग संग तुटी, ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना. विठला विठला अप्राप्त वस्तूची प्राप्ती इति नाम योगा. हा अप्राप्त वस्तूची जीवनामध्ये सातत्यता इति नाम क्षेमा. हा हरिजनाची भेटी योग. त्याची जीवनामध्ये सातत्यता. नवे अंग संग तुटी, क्षेम मागितला. दोन्हीही गोष्ट मागितल्या का? कारण साधूची संगत होणं दुर्लभ आहे आणि साधूचा संगत झाल्यानंतर त्यांचा सहवास असणं दुर्लभ आहे आणि म्हणून दोन्हीही गोष्टी मागितल्यात. एवढंच नाही, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. आमचं जिनं भलं आहे कोणाच्या संगतीमध्ये? तर साधूच्या संगतीमध्ये भलं आहे. आज साधूच्या संगतीमध्ये जर आम्ही जगलो, साधूचं होऊन जर आम्ही जगलो, तर ज्ञानोबाराय तुकोबाराय आमच्या जीवनामध्ये काय नाहीत देत, सर्वस्व आम्हाला प्रदान करतायत. हे ज्ञानोबाराय तुकोबारायांची आपल्यावर किमया आहे. म्हणून जाता जाता एवढंच तुम्हाला सांगून जाईल की परमार्थ नाही करता आला तरी चालेल, एखाद्या वेळेला माळ नाही घालता आली तरी चालेल. मी तर बऱ्याच जणांना म्हणत असतो, बाबा तू घालू नको, आमची काढू नको म्हणजे झालं.
नाही करता आलं तरी चालेल, पण एक लक्षात ठेवा, दुसऱ्याची निंदा आणि दुसऱ्याचा द्वेष करणं सोडून द्या. तो दिवस तुमच्या जीवनामध्ये परमार्थाचा असेल. मी सांगू तुम्हाला, एक झालं 2 मिनिटात माझं कीर्तन संपवतो. टाळ घेऊन वाजवलं म्हणजे भजन नसतं. मृदंगावर टाळावर भजन केलं म्हणजे भजन नसतं. भजनाची व्याख्या सांगतो तुम्हाला. कशाला म्हणतात भजन, कशासाठी भजन, काय भजनाने काय प्राप्त होतं, तुमचं म्हणणं काय? भजन कशासाठी, तुमचं म्हणणं काय? म्हणा. आमचं काहीच म्हणणं नाही, जे म्हणायचं ते तुम्हीच म्हणा. बोला ना काहीतरी. भजन कशासाठी दादा? देवाच्या प्राप्तीसाठी, बरोबर ना? देवाच्या प्राप्तीसाठी भजन. माझं वाक्य आहे का? भजनाने देवाची प्राप्ती होत नाही. मग बरेच म्हणतील भजन कशाला करायचे, एवढे कुटाने कशाला? ऐका काळजीपूर्वक. भजनाने देवाची प्राप्ती होत नाही, पण भजनाने देव प्राप्त होण्याची भूमिका तयार होते. म्हणजे अंतःकरणातले दोष निघून जातात. हे भजनाची ताकद आहे. पण भजनाने जर आतले दोष जात असतील आणि आमच्या जीवनामध्ये भजन केल्यानंतर जर द्वेष वाढत असेल तर समजावं कुठंतरी लिकीज आहे. कुठंतरी लिकीज आहे. ते पंचर काढलं पाहिजे. चोर पंचर म्हणतात त्याला. चोर पंचर म्हणतात. काही काही गावात भजनाने सप्ते बंद पाडलेत. सांगू तुम्हाला भजनाची व्याख्या आहे का? माझ्या घरची व्याख्या सांगत नाही, कबीरदासजी महाराजांची व्याख्या सांगतो. आदत बुरी सुधारलो, बस हो गया भजन भजन, मन की तरंगे मार लो, बस हो गया भजन. ये मेरा ये तेरा कहना ताल दो, बस हो गया भजन भजन. ये अच्छा ये बुरा कहना छोड़ दो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन भजन. याच्या सोयरीक होत असेल तर काड्या कर, हे सोडणं म्हणजे भजन. याचं चांगलं होत असेल तर त्याच्यात काड्या कर. तो प्लॉट घेत असेल तर त्याच्या आधी जाऊन रात्रीत जाऊन त्याला टोकन देऊन ये. हे करणं सोडलं म्हणजे भजन. नाही तर इकडे देवाच्या पाया पडायच्या आणि तिकडे मागून काड्या करायच्या. असले पाया पडणं नसले भजन नरकालाच घेऊन जातात निश्चित. म्हणून एक लक्षात ठेवा, जाता जाता दुसऱ्याचं वाईट करू नका. माणसाशी माणसासारखं प्रेम करा. माझी मुलगी शाळेत जाते, सध्या ती सिनियर KG ला आहे. ती एक प्रार्थना म्हणत असते आल्यानंतर. फार गोड तिचा भाव आहे. म्हणा सगळ्यांनी म्हणता आलं तर, हीच अमुची प्रार्थना, हीच अमुची प्रार्थना. तुम्ही थांबा, यायचा आवाज ऐकू द्या मला. थांबा 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 थांबा. महिला मंडळी पहिले लेडीज फर्स्ट. चला. हीच अमुची. मागचे काय रोजाने आणले का? हीच अमुची प्रार्थना, हेच अमुचे मागणे, मानसानी मानसासी. बोला मानसा. आता तुम्ही. हीच अमुची. वा वा. मानसानी खेकड्या सारे. असलं नाही ना काय. माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे. पण काय करावं, तो त्याचं तंगड धरून ओढतोय, ते त्याचं तंगड धरून ओढतंय. हे सोडलं म्हणजे माळ घालायची गरज नाही. काही गरज नाही आहे माळ घालायची. मी नेहमी सांगत असतो, माळ कधी घातली पाहिजे? जेव्हा आपण शुद्ध झालो तेव्हा. नाही तिकडे माळ घालते तिकडे पिले पिले. कशाला अपमान करतो त्या गुरुचा, कशाला अपमान करतो त्या माळीचा. हे सोडून द्या. एवढं जरी सोडलं तरी परमार्थाची साफल्यता झाली. आणि एक लक्षात ठेवा तरुण मंडळी, तुम्ही दारू पित असणार, तुम्ही गांजा पित असणार,
तुम्ही बिडी पिढत पित असणार, तुम्ही काहीही करत असणार, रमी खेळत असणार, तुम्ही काही करा, पण फक्त एक प्रश्न विचारा. कोणता प्रश्न विचारा? तुमच्या हातात दारूची बॉटल घ्या आणि फक्त एवढा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारा की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचा राजा, जानता राजा, माझ्याच जिल्ह्यात जन्माला आलेला आहे, अगदी माझ्यापासून जवळ जन्माला आलेला आहे, आणि ते राजे जर मला आज बघत असतील की आज माझे वंशज दारू पितायत माझ्या समोर, तर जर तुमचं मन म्हणत असेल की महाराज आम्हाला शाबासकी देत असतील, तर उद्यापासून तुमच्या पार्टीत मी. पण तुमचं मन जर म्हणत असेल मी हे चुकीचं करतोय, तर तुम्ही हे सोडलं पाहिजे. तुमच्यासाठी नाही, राजांसाठी, तुमच्यासाठी नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतोय, पण अंतःकरणापासून तेवढं आपण आज राम मंदिर होतंय. सांगू का तुम्हाला, राम मंदिर तर झालंच पाहिजे, पण राम मंदिर झाल्यानंतर रामाचे गुण आचरणात आले पाहिजे. आज एखादी तरुण मुलगी जर बाहेर पडली तर तिच्याकडे बघण्याचा नजरिया माणसाचा बदललेला आहे. मुलगी जन्माला घातल्यानंतर त्या बापाला शर्मंदगी कधी महसूस होते माहितीये का? ज्या दिवशी त्याची तरुण मुलगी बाहेर जाते आणि कोणी वाकड्या नजरेने जेव्हा तिच्याकडे बघत असतो ना, त्या दिवशी त्या बापाला वाटतं की मी मुलगी जन्माला घालून चुकलो की काय. ज्या दिवशी हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मत होतं की जे स्त्रीकडे वाईट नजरेने बघतात त्यांच्या माना उडवल्या पाहिजे, ही भूमिका ज्या दिवशी प्रत्येक माणसामध्ये येईल ना, त्या दिवशी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची ती जयंती असेल. ते महाराजांचे विचार आहेत. म्हणून एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपण जे वागणूक करतो त्याच्यावर सर्वस्व अवलंबून आहे. म्हणून चला 2 मिनिट आपण 22 तारखेला अयोध्येला जाऊ न जाऊ, 2 मिनिटात माझं कीर्तन संपवणार आहे, काळजी करू नका. जाऊ न जाऊ, पण आज आपल्याला आनंद करायचा आहे. म्हणून सगळ्यांनी ज्याला वाटत असेल की नृत्य करायचे त्यांनी जागेवर उभं राहायचंय. आपल्याला आपलं गाव अयोध्या बनवायचे. तुम्ही काऊन खाली बसले? तुम्हाला तर मी उभं करायला तयार आहे हो. तुमच्या पाठीमागे पहिला पाठिंबा माझा. सर्वांनी जरी तुम्हाला पूर्ण नाचण्याची लाज वाटत असेल तरी टाळ्या हात वर करायचंय. हा, चला हात वर करायचंय आणि माझ्या मागे सोबत म्हणायचं. सगळ्यांना माहिती आहे, हर घर में एक ही ना, हर घर में एक ही ना, एक ही ना राजेगा बच्चा
तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐस्या पडते म्हणा. देवापूर्वा विवासना यथावकाशतामती अभंगावर विवेचन करण्याचा प्रयत्न केला. योग्य ते गुरुवर्यांचा कृपा आशीर्वाद, अयोग्य ते माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मला याच ठिकाणी माफ करा. ज्यांनी मला कीर्तनासाठी या ठिकाणी सेवेसाठी आमंत्रित केलंय अशा आमच्या हरिभक्तपरायण प्रवीण महाराज, अगदी गोड ज्यांचा स्वभाव आहे. कधी मी त्यांना पाहिलं नव्हतं, फोनवर त्यांनी मला बोललेत, पण त्यांच्या नावासारखाच त्यांचा स्वभाव आहे, वाजवणंही तसंच आहे. आणि म्हणून प्रवीण महाराज त्यांचे आभार व्यक्त करतो. इकडे मृदंग वादक आहेत, काय महाराजांचं ओमकार महाराज, दोन्हीही मृदंग वादकांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्यांनी सौजन्य कीर्तनाचं दिलंय असे श्री संदीप ज्ञानेश्वरजी देशमुख, श्री दत्तात्रयजी साहेबरावजी देशमुख यांचेही आभार व्यक्त या ठिकाणी करतोय. आणि ज्यांनी कार्यक्रमासाठी अगदी आपल्या प्रेरणेने हे अथक परिश्रमातून हा सप्ताह चालू केला अशा हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज देशमुख, अगदी हसमुख त्यांचं त्या ठिकाणी सुंदर असं चेहरा आहे आणि तसंच वागणूकही त्यांची तशाच पद्धतीने आहे, म्हणून त्यांचेही आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत आलेले हरिभक्तपरायण माऊली महाराज जमदाडे संगीत विशारद, ज्यांची छोट्या छोट्या वारकरी मुलांची शिक्षण संस्था आळंदीत आहेत आणि अगदी सुंदर असं गायनही करतात, युवा कीर्तनकारही आहेत, सुंदर वक्ताही आहेत. तरीसुद्धा त्यांना म्हटलं महाराज चलावं लागतं म्हणून महाराजही या ठिकाणी आले, त्यांचे आभार. पंचकृषीतून आलेले सगळे गायक वादक मंडळी आणि आमचे बालगोपाल, अगदी बघा तुम्ही 2 तास झाले, तुमचे तरी स्वेटर घातलेत, कोणी मफलरा गुंडाळल्यात, पण बिचाऱ्यांना काहीच नाही तरी सुद्धा अगदी ताकदीने नाचतायत. एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यानंतर साऊंड सिस्टीम अत्यंत सुंदर आहे म्हणून साऊंड सिस्टीमवाल्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दोन्ही कॅमेरामॅन, दोन्हीही चॅनलचे, इकडे कथासार चॅनल आहे, तिकडे काय नाव आहे, शिवसागर, बरोबर ना, शिवजागर का शिवसागर, शिवसागर चॅनल आणि कथासार चॅनल, या दोन्ही चॅनलला हे कीर्तन अपडेट होणार आहे. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा, नाही तर ते जाता जाता मला म्हणतील आमचं काय झालं होतं, आम्ही काय केळीचे बाग कापले होते का तुमचे, म्हणून त्यांचेही चॅनल सबस्क्राईब करा. कारण आज काळाची गरज आहे माय बाप. जसं आपण इतरत्र चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहत नाही, मेकअपचं चॅनल सबस्क्राईब झालेलं असतं, रेसिपी स्वयंपाक बनवण्याचं चॅनल रेसिपी त्या ठिकाणी सबस्क्राईब झालेलं असतं. हे तर आपली खरी परंपरा आहे आणि यांच्यामुळे आज भविष्यात कीर्तन आणि कथा लोकांना कळतील. म्हणून एकदा जोरदार या चॅनलवाल्यांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. दोन्हीही चोपदार अगदी मस्त आहेत, तयार आहेत, असे चोपदार पाहिजे असतात, नाही तर उगी चोपदाराकडे बघून असं वाटावं की आपणच पळून जावं की काय. आणि म्हणून अगदी सुंदर असे चोपदार आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खाली बसलेली म्हणतील आम्ही का तुमचे केळीचे बाग कापले का, नाही बाबा, तुम्ही देव, उभे असलेले महादेव, घरी झोपलेले भद्रा मारुती, सगळ्याच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देण्याच्या आधी एक सूचना आहे जाता जाता. आमच्या हरिभक्तपरायण माऊली महाराज जे कथासार चॅनलचे सर्व आहेत, यांच्याकडे एक दमा, खोकला, सर्दी आणि अजून काय काय माऊली महाराज, गुडघेदुखी, मणकेदुखी, याच्यासाठी हरिचैतन्य महाराज म्हणून आहेत एक हरिद्वारचे, त्यांच्याकडून आणलेलं एक 150 रुपयाचं औषध आहे जे 21 प्रकारच्या रोगांवर काम करतंय. आज जर तुमचा आवाज खराब असला आणि तुम्ही रात्री एक थेंब घेतलं तर उद्या सकाळी तुमचा आवाज क्लिअर होतो, एवढी ताकद त्या औषधीत आहे, हे मी बघतो स्वतः. म्हणून आज श्रीखंड दाबून खाल्लं, म्हटलं औषध आहेच आपल्यासोबत. म्हणून गुडघा दुखला तरी लावा, दमा असला तरी एक थेंब टाकून लावा. ज्यांना कोणाला लागत असेल 150 रुपये त्याची किंमत आहे, नंतर तुम्हाला पोस्टानेही मागवल्या जाते. 150 रुपये किंमत आहे. 150 रुपये डॉक्टर एकदा हात लावण्याचा घेतोय एकदा, आणि ते पैसे दुसरीकडे कुठंच जात नाहीत, ते पैसे त्यांच्या गोशाळेला जातात. म्हणून तुमचा पैसा वाया जाणार नाही. म्हणून ज्यांची इच्छा असेल, महाराजांकडे औषध आहे. गुडघेदुखी, मनकेदुखी, जिथं जिथं पेन आहे तिथे लावल्यानंतर 2 मिनिटात त्याचा फरक पडतो. तुम्ही म्हणसाल तुम्हाला काही कमिशन आहे का, तसलं काही नाही आहे, महाराजांचं आहे आणि ते चांगल्या कामासाठी जाते म्हणून सांगतोय. गोड आहे म्हणून सर्वांचे एकदा आभार व्यक्त करतो पुनश्च. आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम चाल म्हणायची. तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, संता संगा
महाराजांना या ठिकाणी दामोसेठ आहेरकर आणि दत्तासेठ होले या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे, आपण या ठिकाणी येऊन महाराजांना शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. समाजसेवाचा वसाना वारसा घेतलेला हा परिवार आहे साहेब. विठोबा रुक्माई आणि पांडुरंगाच्या मूर्तीला चांदीचे मुकुटसुद्धा यांनी ह्या व्यक्तीने दिलेला आहेत. त्यांचे चुलते गेले 5 वर्षामध्ये देशमुखवाडीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच होते आणि आपल्या गावात विविध विकास कामं केली. त्यांनी जनसेवाचा वसाना वारसा घेतलेला हा परिवार आहे. 2.25 तोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र रुक्मिणी आईसाठी दत्तात्रय साहेबराव यांनी दिलेलं आहे. 2.25 तोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र आहे आणि हे देण्यासाठी त्यांच्या मातोश्री सौभाग्यवती फुलाबाई साहेबराव देशमुख आपण देण्यासाठी यायचं आहे आणि हे मंगळसूत्र स्वीकारण्यासाठी देण्यासाठी जयताई संजीव देशमुख या दोघींनी यायचं आहे आणि स्वीकारण्यासाठी जनाबाई बाळासाहेब लोट आणि आशाबाई संदीप देशमुख या दोन्हींनी स्वीकारण्यासाठी यायचं आहे. जनाबाई बाळासाहेब लोट आणि आशाबाई संदीप देशमुख चिन्ह ते देण्यात येते. ते देण्यासाठी देशमुखवाडी गावचे माजी प्रथम लोकनियुक्त सरपंच संदीप शेठ ज्ञानेश्वर देशमुख आपल्याला विनंती, आपण हरिभक्तपरायण माऊली महाराज जमदाडे यांना सन्मानित करायचे. त्यानंतर हरिभक्तपरायण सोमनाथ कचरे या ठिकाणी आपला सन्मान होतोय, तो सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचंय. तो सन्मान देण्यासाठी देशमुखवाडी ग्रामविकास मंडळाचे विद्यमान अध्यक्ष युवकांचे आधारस्तंभ दत्तात्रय साहेबराव देशमुख आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी सुखदेव महाराज ठाकरे यांना सन्मानित करायचंय. हरिभक्तपरायण बाबाजी महाराज भांगरे आपल्याला या ठिकाणी ग्रामस्थांतर्फे स्मृतिचिन्ह आणि श्रीफळ देऊन सन्मान होत आहे, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. यानंतर कासारी गावचे उद्योजक दत्तासेठ होले आपल्याला